आजचा सवालचे प्रायोजक आहेत कोहिनूर ग्रुप आणि फिनोलेक्स पाईप्स आणि सहप्रायोजक आहेत सर्वसामान्यांची जिव्हाळ्याची बँक राजगुरुनगर सहकारी बँक। नमस्कार, मी आशिष जाधव। आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे। आजपासून राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू झाले। अपेक्षेप्रमाणे पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय गाजला। सरकारने पुरवणी मागण्या मांडल्या, त्यासुद्धा 33,000 कोटींच्या मांडल्या। त्यामधल्या 20,000 कोटी रुपये हे शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारनं तरतूद केली आहे तसं सांगितलं। या 20,000 कोटीमधले 2,000 कोटी रुपये हे मागासवर्गीय आणि आदिवासींचे सरकारनं वळवलेले आहेत, ते कर्जमाफीसाठी ते वापरणार आहे। विरोधकांनी आक्षेप घेतलाय की 20,000 कोटीचं टोकन अमाऊंट तुम्ही कर्जमाफीसाठी तरतूद म्हणून दाखवता आणि आधी तुम्ही 34,000 कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाईल असं जाहीर केलं होतं। मग नेमकी किती हजार कोटींची कर्जमाफी तुम्ही शेतकऱ्यांना देणार आहात असा सवाल विरोधकांनी विचारलाय। विरोधक सरकारला असंही म्हणतायत की सरसकट कर्जमाफी द्यावी। काही शेतकऱ्यांनी म्हणजे बीडमधल्या काही शेतकऱ्यांनी माजलगावमध्ये उपोषण सुरू केलं। त्यांचं असं म्हणणं आहे की 30 जून 2017 पर्यंतची डेडलाईन ही कर्जमाफीसाठी धरावी, जेणेकरून जे चालू कर्जदार आहेत, ज्यांची कर्ज न भरल्यामुळं मुदतीत थकली आहेत, त्यांना सुद्धा कर्जमाफीचा लाभ होईल। पण सरकार आता विधिमंडळाच्या अधिवेशनात काय सांगतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। आजच्या आपल्या सवालमध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत, ज्यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। आपला आजचा सवाल बघा। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकारची 20,000 कोटींची तरतूद योग्य आहे का? 20,000 कोटी रुपये हे पुरवणी मागण्यांमधून राज्य सरकारने तरतुदीच्या रूपात दाखवलेले आहेत। विरोधक नाखुश आहेत। आपल्यासोबत चर्चेसाठी काँग्रेसचे विधान परिषदेतले गटनेते शरद रणपिसे आहेत, तसंच राष्ट्रवादीचे तडफदार आमदार अमरसिंह पंडित आहेत। आपल्यासोबत भाजपच्या वतीनं आमदार डॉक्टर अनिल बोंडे आहेत, तसंच अकोलेहून सुकाणू समिती जी शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठी तयार झाली होती त्या सुकाणू समितीचे समन्वयक डॉक्टर अजित नवले सुद्धा आहेत। मी सुरुवातीला डॉक्टर अजित नवले यांच्याकडे जातोय। अजित नवले, आजपासून राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे। या अधिवेशनादरम्यान विरोधक सरकारला जाब कर्जमाफीवर विचारणारच आहेत। आज पहिल्या दिवशी सुद्धा विरोधकांनी तो प्रयत्न केला। सरकारने अर्थसंकल्पीय तरतुदीच्या रूपात जे पुरवण्या मागण्या असतात त्यामध्ये 20,000 कोटी रुपये हे दाखवलेले आहेत, तशी तरतूद केलेली आहे। तुमचं समाधान झालेलं नाही, कारण त्याआधीच तुम्ही तुमचा पुढचा टप्पा जाहीर केलेला आहे। सुकाणू समिती इतकी आग्रही का आहे सरसकट कर्जमाफीला घेऊन, आणि सरकारची ही जी कर्जमाफी आहे ती फसवी आहे असं वारंवार सुकाणू समिती का म्हणते आहे? सुकाणू समितीला असं का वाटत नाही की एकदाची शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकारनं दिली पाहिजे, म्हणजे हा प्रश्न शांत होईल? आत्ताच महाराष्ट्राचा दौरा सुकाणू समितीचा संपला। आम्ही विदर्भामध्ये होतो आणि विदर्भामध्ये एका शेतकऱ्याने केवळ 40,000 रुपये कर्ज थकलं म्हणून आत्महत्या केली। बापाच्या आत्महत्येची बातमी पोराला शेतात समजली, तो धायमुकलत रडत आला। बापाची ती अवस्था पाहिली आणि मुलाने सुद्धा विजेच्या तारेला हात लावून त्याच ठिकाणी त्याच वेळी आत्महत्या केल्याची बातमी आम्हाला त्या जिल्ह्यामध्ये ऐकायला मिळाली। आमची सभा चालू असतानाची गोष्ट मी आपल्याला सांगतो। सरकारची जी काही कर्जमाफीची घोषणा आहे तिच्यामुळे जर विश्वास निर्माण झाला असता, शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय असं जर शेतकऱ्यांना वाटलं असतं तर ह्या आत्महत्या झाल्या नसत्या। आणि म्हणून हे एक प्रातिनिधिक उदाहरण मी आपल्याला सांगतोय की त्याच्यामुळे केवळ आमचाच नव्हे तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सुद्धा सरकारच्या या घोषणेवर विश्वास नाहीये। विरोधक लढतायत, मी त्यांचं अभिनंदन करतो। आत्ताच आपण प्रस्तावनेमध्ये सांगितलं की सरकार 34,000 कोटी रुपयाच्या बद्दल बोलत होतं आणि आता मात्र त्यांनी तरतूद केली आहे 20,000 कोटी रुपये। म्हणजे सरकारची जी नियत आहे त्याच्यावरच आम्हाला शंका आहे। एकतर पीक कर्ज जे आहे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर ते आहे 1,14,000 कोटी, त्याच्यातले हे माफ करायला निघाले 34,000 कोटी, त्याच्यात तरतूद करतायत 20,000 कोटीची।
आणि त्यात अजून अटी आणि शर्ती लावून हे 7-8 हजार कोटीवर आले तर माझ्यासारख्याला आश्चर्य वाटणार नाही. आणि म्हणून यांच्यावर आम्हाला संदेह आहे, यांच्या नियतबद्दल आम्हाला शंका आहे. ठीक आहे डॉक्टर अजित नवले आपल्यासोबत अमरसिंह पंडित आहेत. ते सरकारच्या नियतीवरती, सरकारच्या वृत्तीवरती संशय घेत आहेत. तुम्हालाही तोच संशय आहे? तुम्हाला असं वाटतंय हे सगळं गोलमाल जे आहे हे 10,000 कोटीतच सरकार आटपून घेईल? हे गोलमालच्या पलीकडचा विषय आहे हा. एकूण मला वाटत नाही 10,000 कोटी लागतील. सरकारचे जे काही ध्येय धोरणं आता आहेत कर्जमाफीच्या संदर्भात, मला वाटतं पूर्ण महाराष्ट्रात एक 5,000 कोटीच्या आत कर्जमाफी कदाचित होऊ शकेल, त्याहीपेक्षा कमी रक्कम लागेल. सरकारनं अटी इतक्या जाचक घातलेल्या आहेत की या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळूच नाही का काय, अशा प्रकारचं धोरण कदाचित सरकारनं आखलं असावं. आता एकूण बीड जिल्ह्यासाठी जिथं 2,88,000 खातेदार आहेत, शेतकरी आहेत, या 2,88,000पैकी 2 लाख शेतकरी जी बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे खातेदार आहेत. त्या 2 लाख शेतकऱ्यांना जर असेल 2,88,000, 2 लाख शेतकऱ्यांना जी काही कर्जमाफी मिळणार आहे ती केवळ पूर्ण बीड जिल्ह्यातली 71 कोटी आहे. आता मराठवाड्यातली सगळी मिळून 1,000 कोटीच्या आतच, 1,000ही कोटी लागतील असं वाटत नाही, 600-700 या सरासरीत जर काही म्हटलं तर राज्यात मला वाटत नाही 1,200 ते 1,500 कोटीपेक्षा अधिकची रक्कम असं लागेल असं मला वाटत नाही. ते सुद्धा कर्जमाफी म्हणून त्यांचे नावं येतील ते आपण, परंतु शेवटी आपण ज्यावेळेस कर्जमाफीला सामोरं जाण्याचं म्हणजे ते लोक बँकेत जातील त्यांना ती कर्जमाफी मिळणार नाही. समजा एखाद्या शेतकऱ्याकडे जर काही 3 लाख आहेत आणि त्यातले 1.5 लाख रुपये माफ झालेले आहेत तर त्यांनी ते 1.5 भरायचेत आणि ते 1.5 भरल्यानंतर त्याला ते 1.5 माफ होणार आहेत. म्हणून आज शेतकऱ्याकडे रुपये भरायला नाही, ते 1.5 भरणार कुठून आहे? आणि म्हणून अशा पद्धतीनं तुम्ही ते खाते बाजूला टाकणार आणि मला वाटतं एक सगळं मिळून राज्यात 1,000 कोटीपेक्षा अधिकची रक्कम माफ होणार नाही. हे अगदी मी दाव्यानं सांगतो. हे मी खेड्यापाड्यात लोकांमध्ये फिरून हे सांगायला लागलोय. इथं मुंबईत बसून सांगत नाही. सेवा सोसायटीच्या चेअरमनला मी भेटलेलो आहे, बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मॅनेजरला मी भेटलेलो आहे, मध्यवर्ती बँकेच्या अनेक शाखेतल्या प्रमुखांना मी भेटलेलो आहे. माफ करा मला, 1,000 ते 1,200-1,500 कोटी रुपयाच्या पलीकड काही हे सरकार देईल असं मला मुळीच वाटत नाही. शरद रणपिसे, प्रश्न असा आहे की सरकारने परस्पर विधिमंडळाच्या बाहेर सुकाणू समितीचे नेते असतील, प्रत्येक पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्या घरी जाऊन किंवा त्यांच्या कार्यालयात जाऊन चंद्रकांत पाटलांनी चर्चा केली आणि सरकारनेच फॉर्म्युला काढला आणि सरकारनेच राज्य मंत्रिमंडळात निर्णय घेऊन तो मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. विधिमंडळाला त्यामध्ये विश्वासात घेतलं नाही. आता तुम्ही विधान परिषदेचे काँग्रेसचे गटनेते आहात, सरकारकडं विरोधक ही मागणी करणार नाही का की विधिमंडळाचा तो अधिकार आहे, तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देताय तर नेमकी कशा पद्धतीनं देताय, किती 1,000 कोटींची देताय, त्याचं बायफर्केशन काय, ती विभागणी कशी आहे, कोणाकोणाला यामध्ये तुम्ही पात्र करणार आहात, कोणाला अपात्र धरणार आहात, डेडलाईन काय, हे सर्व काही सरकारनं विधिमंडळाच्या पटलावर ठेवावं ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे. अशी मागणी तुम्ही करणार नाही? हो, आजच अशा प्रकारची मागणी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षांनी केली. विधानसभेमध्ये माननीय विखे पाटील विरोधी पक्षनेते त्यांनीही मागणी केली आणि विधान परिषदेमध्ये धनंजय मुंडे विरोधी पक्षनेते त्यांनीही मागणी केली. आणि मागणीचं स्वरूपच असं होतं की तुम्ही जे 34,000 कोटी सांगितलेत, मग पुरवण्या मागण्या तुम्ही 20,000 कोटीच्याच कसा आणता? म्हणजे 14,000 कोटीचं काय तुमच्या हिशोबाप्रमाणे एक, आणि 14,000 कोटी हे तर आम्हाला मान्य नाही. आम्ही तर विरोधकांनी चांद्यापासून बांद्यापर्यंत जी संघर्ष यात्रा काढली, आमची एकच मागणी होती, सरसकट कर्जमाफी आणि विना अट विना शर्त. अशा शर्ती आणि अटी घालून पंडित साहेब जे म्हणाले ते बरोबर आहे, सरकारला हे सगळं 2-4 हजार कोटीमध्येच त्यांना ते उरकायचं आहे. आणि म्हणून सरकार याच्यामध्ये गंभीर नाही. ब्रिटिशांची जी पॉलिसी होती फोडा आणि झोडा, तेच त्यांनी शेतकरी संघटनांच्या आणि समन्वय समितीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. कुणाला हाताशी धरायचं, कुणाला परत सोडायचं, आणि विरोधकांच्या बद्दल त्यांनी फारशी चिंता केली नाही. आणि विरोधकांमधल्याही काहींना हाताशी धरलाय, ते मुख्यमंत्रीच म्हणाले आमच्याकडे अदृश्य हात आहेत, काही अदृश्य हात आहेत. मला याच्यामध्ये शिवसेनेला विचारायचं आहे की शिवसेना इतकी जोरात बोलते, ते या प्रश्नावर काहीच बोलत नाही. आज रावते साहेब सभागृहामध्ये होते, आज रावते साहेब काहीच बोलले नाही या विषयावर. बोललं पाहिजे त्यांनी. आपण जे राणे साहेबही बोलत नाहीत.
नाही, राणेसाहेब बोलतात ना, राणेसाहेब बोलले. नाही बोलले. आता पूर्वीसारखा तोरा राहिला नाही नाही नाही, राणेसाहेब नक्की बोलतात. आज आमची मुख्यमंत्र्यांच्या बरोबर ज्या वेळेला बैठक झाली त्यावेळेला राणेसाहेबांनी सांगितलं की बाबा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सभागृहाच्या समोर आणल्या पाहिजेत. आज कोकणाच्या रस्त्यांच्या प्रश्नावरती सर्व आमदारांची बैठक चंद्रकांत पाटलांनी बोलावली होती. हो. नारायण राणे बाजूला बसले असताना रामदास कदम यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा अर्वाच्य भाषेत पाणउतारा केला. नारायण राणे एक शब्दही बोलले नाहीत. असं चित्र यापूर्वी 25 वर्षात महाराष्ट्राने बघितलेलं नाही की नारायण राणेंच्या बाजूला रामदास कदम एवढा आवाज करतील. असं का झालं? नाही, ते कुणाबद्दल बोलले रामदास कदम? नारायण राणे बाजूला होते ना, नाही, कोकणाच्या रस्त्यावरती रामदास बोलले. कदम चंद्रकांत पाटलांना बोलले ते. हो, मग ते आता त्यांचं चालूच आहे ना रोज. तू मी नाही, चर्चा अशी आहे, नारायण राणे आता त्यांना ऐकून घ्यावं लागतंय कारण ते भाजपच्या वाटेवर अशी चर्चा जी चालली आहे त्याचा तो साईड इफेक्ट आहे असं बोललं. नाही नाही, राणेसाहेबांनी सांगितलं, स्पष्ट केलं की मी काँग्रेसमध्येच आहे आणि काँग्रेसचे एक वरिष्ठ नेते आहेत, सभागृहात ते आपली भूमिका मांडतील. तर सर्व शेतकऱ्यांची अशी इच्छा आहे की नारायण राणेंनी सुद्धा शेतकरी कर्जमाफीवर तितक्याच द्वेषानं, तितक्याच अभिनिवेशानं सरकारला जाब विचारावा जो त्यांनी विचारलेला नाही अजून तरी. सत्तारूढ पक्षाचा उद्या प्रस्ताव आहे. हा, दुर्दैवाने असं आहे की विरोधकांचा प्रस्ताव हा गुरुवारी असतो, सत्तारूढ पक्षाचा मंगळवारी आहे. मंगळवारी हा प्रस्ताव आल्यानंतर निश्चितच नारायण राणे काय विरोधी पक्षाचे सर्वच नेते खालच्या सभागृहात आणि वरच्या सभागृहात या विषयावर तुटून पडणार आहेत आणि सरकारला निरुत्तर करणार आहेत. ठीक आहे, मी विनाकारण जाणीवपूर्वक हा विषय नारायण राणेंपर्यंत नेला आहे कारण जेव्हा मुख्यमंत्री म्हणतात की आमचं सरकार वाचवायला काही अदृश्य हात आहेत तर ते हात कोणते हे शोधणं पत्रकाराचं काम आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावरती विरोधकांची एकजूट कायम राहिली पाहिजे. विरोधकांमध्ये जर का एकोपा नसेल तर ते शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ शकणार नाहीत आणि त्यासाठी आपलाही निदान खारीचा वाटा असावा. कोणी भरकटतो असं दिसेल तर त्याला ट्रॅकवर आणण्याचं कामसुद्धा पत्रकारांचं आहे. हे भान ठेवूनच मी नारायण राणेंविषयी हे एक प्रातिनिधिक स्वरूपात ती चर्चा केली कारण इतर असे अनेक नेते आहेत ज्यांची नावं भाजपच्या वाटेवर असण्याची किंवा संपर्कात असण्याची चर्चा आहे, ते जागेवरती राहतील. महाराष्ट्राला ती गरज आहे. आपण एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेकनंतर भाजपचे आमदार डॉक्टर अनिल बोंडे यांना विचारणार आहोत की 10,000ची जी आगाऊ रक्कम मदतीच्या रूपात शेतकऱ्यांना द्यायची होती त्याचाही बोजवारा उडाला. आता 20,000 कोटीचा टोकन अमाऊंट पुरवणी मागण्यातून तरतूद म्हणून दाखवलेली आहे, ती पुरेशी नाही. नेमकं सरकारला काय करायचं आहे हे आपण त्यांना विचारणार आहोत, पण ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. डॉक्टर अनिल बोंडे, प्रश्न हाच आहे, जेव्हा 10,000 रुपये पेरणीसाठी आगाऊ हप्ता मदतीच्या रूपात आपण देऊ अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली तेव्हा त्यांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये काही नवी माहिती दिली ज्याची काही आवश्यकता नव्हती पण त्यांनी दिली. ती माहिती काय दिली? ते म्हणाले ज्या जिल्हा बँका सुरू आहेत ज्यांना रिझर्व्ह बँकेची परवानगी आहे त्या बँकांनी 10,000 रुपये शेतकऱ्यांना द्यायचे. आता असं आहे म्हणाले की रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार जो थकबाकीदार शेतकरी आहे, कर्जबाजारी शेतकरी आहे, त्याला मदत करता येत नाही. अशा वेळी आम्ही त्या 10,000साठी 10,000ची थक हमी घेणार आहोत. तसंच ज्या दत्तक बँका राष्ट्रीयकृत बँका आणि व्यापारी बँकांना दिल्या आहे किंवा काही जिल्ह्यांमध्ये ज्या राष्ट्रीयकृत आणि व्यापारी बँका आहेत तिथं आम्ही 10,000साठी 20,000 रुपयांची थक हमी घेऊ आणि आम्ही सर्व शेतकऱ्यांना दिलासा देऊ. तेव्हाच मी त्यांना प्रश्न विचारला होता की जर का तुम्ही थक हमी वेळेत नाही घेतली तर ही योजना फसू शकते. ते म्हणाले नाही, बघा किती शेतकऱ्यांना लाभ होतो. आज काय झालं, माहितीच्या आधारात किशोर तिवारींनी सरकारवर आरोप केला जे सरकारचे कृषी सल्लागार आहेत. केवळ 5 बँकांनी 3200 म्हणजे 3,200 शेतकऱ्यांना 10,000 रुपयाचा आगाऊ हप्ता दिला. आशिष, मी सरकार जबाबदार नाही. आशिष, मी दोन्ही गोष्टीवर बोलणार आहे कारण पहिल्या पार्टमध्ये जे 20,000 नाही, या प्रश्नाचं उत्तर द्या. सरकारला माहित असताना आपली थक हमी देण्याची ऐपत नाही हे माहित असताना त्यावरही येतो का ही योजना लागू केली त्यावरही येतो. परंतु पहिल्यांदा जे 20,000 कोटीचं जे पुरवणी बजेटचं सांगण्यात आलं, कारण काय आहे की विरोधासाठी विरोध करणं आणि भ्रम तयार करणं हा विषय व्हायला नको. पहा, साधारणतः 1.5 लाखापर्यंत कर्ज असणारे शेतकरी हे 36 लाख शेतकरी आहे आणि त्यांना 1.5 लाखापर्यंतचं कर्जमाफी करूनसुद्धा
फक्त 17,000 कोटी लागतात, फक्त 17,000 कोटी लागतात. आणि त्याच्यानंतर 1.5 लाख ते 2 लाख एवढं कर्ज असणारे शेतकरी जे OTSमध्ये आहेत ते आहे 2.78 लाख शेतकरी, म्हणजे साधारणतः 2.25 लाख शेतकरी, आणि त्याच्यासाठी 4,500 कोटी लागतात. आता हे जे OTSवाले जे शेतकरी आहे त्यांची मुदत आपण मार्चपर्यंत दिलेली आहे, म्हणजे मार्चपर्यंत, म्हणजे त्या अगोदर हिवाळी अधिवेशन होईल. म्हणजे पहिल्या टप्प्यात जे आपण म्हणतोय 36 लाखाचा आपण 7-12 कोरा करतोय, त्याला किती पैसे लागतात आहे? फक्त 17,000 कोटी रुपये. आणि मग त्यानंतर हे जे OTSचे जे पैसे लागणार आहे ते, आणि 25,000 रुपये ज्यांनी नियमित रक्कम भरलेली आहे यांना लागतात 3,000 कोटी. म्हणजे आज जरी प्रोसेस सुरू केली तरी या 20,000 कोटीमध्ये ताबडतोब आपण 7-12 निश्चितपणे कोरा करू शकतो. जे OTSसाठी येतील त्यांना लाभ देऊ शकतो, आणि ज्यांनी रेग्युलर भरले आहे त्यांनासुद्धा पैसे देऊ शकतो डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये, कारण त्याची मुदत OTSची मुदत आपण मार्चपर्यंत ठेवली आहे. ठीक आहे, म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तरतूद दुर्दैव हे आहे, दाखवू शकतो. दुर्दैव हे आहे की जे शेतकऱ्याचे नेते म्हणतात, अजित नवले असो, आमदार साहेब आहेत, दोन्ही जण, या लोकांनी शेतकऱ्यांसाठी बोलायला पाहिजे, राजकारणासाठी बोलायला नको, माझं हे म्हणणं आहे. कारण की ह्या सगळ्या गोष्टी स्पष्टपणे दिसत असताना दुसरी महत्त्वाची गोष्ट की इम्प्लिमेंटेशन, अंमलबजावणी पारदर्शकपणे झाली पाहिजे. हा पहा, मी कॅगचा अहवाल आणला आहे 2008च्या कर्जमाफीचा, सेंट्रल गव्हर्नमेंटचा. त्यांनी जे म्हटलेलं आहे, एक सरकार बदललं, सगळ्यांना पाठ आहे, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना पाठ झालाय, ते सरकार बदललं, यांना घरी पाठवलं ना. मग तसंच पुन्हा झालं पाहिजे. ते काय म्हणताय तुम्ही, नियम अटी इतक्या जाचक केलेल्या आहेत त्यात बसत नाहीत ना लोक. नाही, नियम अटी नाही. एवढ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची हमी आम्ही घेतली आहे, एवढ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची हमी आम्ही घेतली आहे. अरे कागदावर नाही ना तुम्हाला. अहो, आज यांचा प्रॉब्लेम आहे, आणि एवढ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन मागच्यासारखं होणार नाही आशिष, मागच्यासारखं होणार नाही. त्या शेतकऱ्यांना लेखी तू कर्जमुक्त झालेला आहेस हे आम्ही देऊ, आणि त्याच्याकडनं ऑनलाईन अर्ज भरून घेताय आजपासून. हो, त्यासाठीच. कशाला भरून घेताय? तुमच्याकडे माहिती आहे, तुमच्याकडे एवढी माहिती आहे मागच्या वेळेला तुमच्याकडे ही माहिती आहे ना. कोल्हापूर जिल्हा माहिती घेताय? हो, तुम्हाला सांगतो, बँकाने जे थकबाकीदार दाखवले, मागच्या वेळेला बँकांमध्ये पैसे जमा केल्यानंतर 6-6 महिनेपर्यंत त्या खात्यामध्ये शेतकऱ्याच्या जमा झाले नाही. तुम्हाला माहिती आहे, तो शेतकरी कर्जमुक्त झाला की नाही हे शेवटपर्यंत कळलं नाही. आणि म्हणून जे काय व्हायचं तर शेतकऱ्याला समजलं पाहिजे की मी कर्जमुक्त झालेलो आहे. नाही, माझं आव्हान एकच आहे, त्यासाठी पारदर्शकपणे. ठीक आहे, तुमचं आव्हान. माझं आव्हान एक आहे, डॉक्टर साहेब, तुम्ही, तुमचा पक्ष, तुमचे नेते खेड्यापाड्यात जा, आणि एका गावात, मराठवाड्यातल्या कोणत्याही खेड्यात जा तुम्ही, आणि त्यांना विचारा की कर्जमाफीच्या संदर्भात तुमच्याकडे, आमच्याकडे आलेली माहिती तुमच्या गावाच्या संदर्भातली ही आहे, तुमच्या गावातले किती लोकांना कर्जमाफी मिळणार आहे. एकदा त्या खेड्यात, कोणत्याही खेड्यात जा तुम्ही, भारतीय जनता पक्षाला मतदान 100% मतदान करणाऱ्या त्या खेड्यात जा, त्या लोकांची प्रतिक्रिया काय एकदा यांनी जाणून घ्यावी. हिंमत असेल तर करून दाखवा. साहेब, अजून अंमलबजावणी सुरू व्हायची आहे. अंमलबजावणी झाल्यानंतर कोणत्याही घरात जाल, त्या 34 लाख शेतकरी आपल्याला दिसतील की ज्यांच्याजवळ सर्टिफिकेट राहील की मी कर्जमुक्त. डॉक्टर साहेब, असाच दावा पाटलांनी पत्रकार परिषदेमध्ये 10,000 रुपयांच्या मदतीचा जाहीर करताना केला होता. आज काय झालं? 10,000ची गोष्ट सरकारचं हे नाकर्तेपण आहे. केवळ 3200 शेतकऱ्यांना 10,000 रुपयाच्या मदतीचा फायदा झाला. सरकारने 3,200 निघाले फक्त पूर्ण ऐका. सरकारने महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेच्या मार्फत 1200 कोटी रुपये वाटण्यासाठी दिले. आज आम्ही उद्या राष्ट्रीयकृत बँका, व्यापारी बँकांनी ऐकलं नाही सरकारचा निर्णय, त्यांनी दिलं नाही. ते पूर्ण ऐका. उद्याच्या 293च्या चर्चेमध्ये मी मागणी करणार आहे की ज्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी उचल केली नाही महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेची, त्याच्यावर प्रशासक लावा, बरखास्त करावा. सरकार तुमचं तुम्ही केलं पाहिजे. राष्ट्रीय बँका तुमचं ऐकत नाही, व्यापारी बँका तुमचं ऐकत नाही. तुमचं फेल्युअर आहे, तुमचं अपयश आहे. जे काँग्रेस राष्ट्रवादीच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आहे त्या शेतकऱ्याचं नाक आणि तोंड दाबतात, आणि दुसरीकडून सरकार तुमच्या 3 वर्ष होत आले. निवडणुका तुम्हाला यश मिळतंय, बँकेने मागणी सुद्धा केली नाही महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेकडे.
महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेकडे मागणी सुद्धा केली नाही. अहो तुम्ही लेखी दिला, आणि जिल्हा बँकांनी ऐकलं, बहुतेक जिल्हा बँका दत्तक गेल्या, राष्ट्रीयकृत बँका आणि व्यापारी बँका त्यांनी तुमचा निर्णय नाही ऐकला, त्यांनी 10,000ची मदत शेतकऱ्यांना नाही दिली. राष्ट्रीयकृत बँकांकडे सुरू आहे. बीड जिल्हा मध्यवर्ती बँक भारतीय जनता पक्षाची आहे. तुम्ही कारवाई करणार का? होय, करून दाखवा तुम्ही. कोणी जर शेतकऱ्याच्या आड येत असेल तर बिलकुल कारवाई केल्याशिवाय SLBCच्या मीटिंग डॉक्टर बोंडे साहेब, तुम्ही आम्हाला सांगितलं या ठिकाणी असा आरोप केला की राजकारणासाठी विरोधक राजकारण करतात. ठीक आहे, तुम्ही एकच मिनिट माझा ऐका ना, माझा ऐका. 17,000 कोटीमध्ये कसं होतं? डॉक्टर साहेब माझा ऐका ना, डॉक्टर साहेब माझा ऐका ना, डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब एक मिनिट ऐकत शेतकरी. बरं हे काय म्हणतात ते ऐका, मी तुमचं सविस्तर ऐकणार. डॉक्टर साहेब, विरोधी पक्षाला विश्वासात न घेता बाजूला ठेवलं आणि सन्माननीय मुख्यमंत्री आणि चंद्रकांत दादा सगळ्यांनी सुकाणू समितीबरोबर चर्चा केली. आता आम्ही विरोधासाठी विरोधी राजकारण करतो असं जर तुमचं मत असेल तर माझी विनंती आपल्याला अशी आहे की आज सुकाणू समितीचे जे प्रतिनिधी आहे त्यांना विचारा प्रत्यक्ष जागेवर काय परिस्थिती आहे, मग ते डॉक्टर बोंडेंना. अगदी बरोबर आहे, हाच मुद्दा आहे. सुकाणू समितीचे नेते किंवा इतर जे शेतकरी नेते आहेत त्यांच्याशी चर्चा केली आणि ठरवलंय. मी अजित नवले यांना हाच प्रश्न जो आता शरद रणपिसे म्हणाले तो विचारणार आहे, पण ब्रेक नंतर पुन्हा घेऊया एक ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय डॉक्टर अजित नवले यांच्याकडं. डॉक्टर अजित नवले, जसं शरद रणपिसे म्हणाले, सरकारनं तुमच्याबरोबर चर्चा करताना तुम्हाला असं काय सांगितलं होतं की तुमचं समाधान झालं होतं, पण आता तुमचा भ्रमनिरास झालेला आहे आणि तुम्ही सरसकट कर्जमाफीची मागणी करताय आणि त्यासाठी पुन्हा आंदोलन पेटवता किंवा पेटवणार असं तुम्ही म्हणता. मुळात सरकारच्या घोषणेचं आम्हाला समाधान झालेलं नव्हतं आणि आम्ही त्यांना वारंवार सांगत होतो की तुमच्या ह्या घोषणा फसव्या आहेत आणि म्हणून आम्ही GR जाळत होतो, यांच्या निकष समितीत प्रश्न उपस्थित करत होतो, यांच्याकडे आकडेवारी मागत होतो. 34,000 कोटी रुपयावर आम्ही आक्षेप घेत होतो आणि या सगळ्या शंका उपस्थित केल्यानंतर हे या रकमेवर कायम राहणार नाहीत, निकष आणि अटी पाहता हे अजून खाली येतील, हे वारंवार मांडत होतो. त्यामुळे यांनी आमच्यावर आरोप केला की सुकाणू समितीतले नेते हे नकारात्मक मानसिकता असणारे आहेत आणि मग सकारात्मक मानसिकता असणाऱ्या नेत्यांचा ज्यांनी शोध घेतला ते मातोश्रीवर गेले आणि सकारात्मक बातचीत त्या ठिकाणी झाली. हे शरदराव पवारांकडे गेले आणि सकारात्मक बातचीत तेथे झाली. सुकाणू समिती बरोबर चर्चा थांबवून सकारात्मक बातचीत करणाऱ्या लोकांकडे गेले आणि त्याच्यानंतर ही घोषणा बोलू द्या, त्याच्यानंतर ही घोषणा झालेली आहे. हा इतिहास आपण विसरता कामा नये. बोंडेजींना हे जो खुलासा केला, मी आशिषजी आपला फार ऋणी आहे, आभारी आहे. आता आपल्या कार्यक्रमाचा संदर्भ आजचा आपण लक्षात ठेवू. बोंडेजी असं म्हणाले की ते आता या शेतकऱ्यांना त्यांचा सातबारा कोरा झाल्याचे सर्टिफिकेट देणार आहे. आता हा संदर्भ आपण लक्षात ठेवू, कारण सातबाऱ्यावर फक्त पीक कर्ज नसतं, त्या व्यतिरिक्त पतसंस्थांची कर्ज आहेत, त्यानंतर मायक्रो फायनान्सची कर्ज आहेत, त्यानंतर इमू पालनाची कर्ज आहेत, पॉली हाऊसची कर्ज आहेत आणि हे फक्त पीक कर्जाबद्दल बोलताय. आता ही परत तयारी करतात आणि ज्यावेळेस सर्टिफिकेट देण्याची पीक कर्ज मध्यम मुदत नाही, हे पीक कर्ज की मध्यम मुदतीचं कर्ज त्यात इन्क्लूड हे काढून घ्या यांच्याकडून. हे बोलतायत, उद्या बोलावं सरकारनं विधिमंडळात हे स्पष्ट करावं, ही कर्जमाफी केवळ पीक कर्जासाठी आहे की त्यामध्ये मध्यम पीक कर्ज येणार आहे, मध्यम मुदतीचं कर्ज येणार आहे. चुकीचं बोलताय, कारण याविषयी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. अजित नवले कंटिन्यू करा. हा, त्यामुळे आजचा दिनांक आपण लक्षात ठेवू आणि बोंडेजींना आपण परत विचारू की काय झालं सर्टिफिकेटचं. आता मध्यम मुदतीच्या कर्जाचा तुम्ही मुद्दा काढला म्हणून आपल्याला सांगतो की यांनी मध्यम मुदतीच्या कर्जाचा उल्लेख त्या GR मध्ये केलेला आहे. आरबीआयच्या डेफिनेशन प्रमाणे मध्यम मुदतीच्या कर्जात शेती कर्जांचा उल्लेख येतो. अवजारासाठीची घेतलेली कर्ज, सिंचनासाठीची घेतलेली कर्ज, कुक्कुट पालन, इमू पालन, पॉली हाऊस ही कर्ज येतात. आता हे परत पलटी मारतील, मी लिहून देतो, ते परत पलटी मारतील आणि हे म्हणतील पुनर्गठित केलेलीच फक्त मध्यम मुदतीची कर्ज आम्ही माफ करणार. ही पलटी ते मारणार
आणि त्यामुळे यांच्या नियतवर आम्हाला शंका आहे. Very good. बरोबर आहे आहे. अतिशय बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. शरद रणपिसेंनी सुद्धा तुम्हाला शाबासकी दिलेली आहे. ते सुकाणू समितीचे समन्वयक आहे आणि मी त्यांना वारंवार खासगीमध्ये बोलताना मी तुम्हाला सांगतो की तुम्ही एवढा अट्टहास का धरताय, एवढं अधिवेशन सुरू होत आहे, तुम्ही यांना मार्गदर्शन करा, तुमचे प्रश्न इथं मांडावं. ते म्हणाले नाही, कर्जमाफीचं राजकारण होणार आहे म्हणून सुकाणू समितीचा लढा कायम राहील आणि आम्ही पुन्हा आंदोलन पुन्हा पेटवणार आहोत, असं ते कायम त्यांच्या मागणीवर ठाम आहे. फक्त नवलेजींच्या एकाच ह्याच्यावर आक्षेप आहे माझा की पवार साहेबांनी त्यांना प्रतिसाद दिलेला नाहीये. पवार साहेबांना ते भेटायला गेले पण पवार साहेब त्याही वेळेस म्हणले की सरसकट कर्ज माफी देणं गरजेचं आहे. ते जे बोलले ते चुकीचं आहे. तुम्ही पवार साहेबांचा त्यांच्या म्हणण्यात मी थोडी दुरुस्ती करतो. माझी जी माहिती आहे त्यानुसार शरद पवारांबरोबर जी दिल्लीला बैठक झाली मुख्यमंत्र्यांची आणि अन्य राष्ट्रवादीचे नेते सुद्धा होते आणि मुख्यमंत्र्यांसोबत सुद्धा चंद्रकांत दादा पाटील होते, त्या बैठकीचं एक आउटकम सांगितलं जात आहे ते म्हणजे की आता सरकारनं लवकर कर्जमाफी जाहीर करावी नाहीतर प्रश्न भाजपच्या हाताबाहेर जाईल, हे एक. आणि दुसरं, जी 1 लाखापर्यंतची लिमिट सरकार म्हणत होतं तोपर्यंत ती 1.5 लाखाची झाली, त्याला शरद पवार यांचं सूचक जे काय इशारा म्हणा किंवा सूचना म्हणा त्या कारणीभूत आहेत अशी चर्चा आहे. माझा फक्त एकाच विषयाला जे काही बोलायला लागलेले ते चुकीचं आहे. पवार साहेबांचा कोट तुम्ही जे करताय ते चुकीचं आहे हे मला म्हणायचं. ठीक आहे अनिल बोंडे, नाही तुमच्याकडे प्रश्न आहे अनिल बोंडे, त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्या. एक तर ही कर्जमाफी फक्त पीक कर्जासाठी आहे, त्यामध्ये मध्यम मुदतीच्या कर्जाचा समावेश नाही. आणि दुसरा, मध्यम मुदतीच्या कर्जाचा समावेश तुम्ही धरून बांधून केला तर ते पुनर्गठन केलेल्या कर्जाचा कराल असं त्यांचं म्हणणं आहे. पहा, पुन्हा भ्रम तयार करतात. पीक कर्ज आणि मध्यम मुदती कर्ज जे ज्याची थकबाकी ही 1.5 लाखाच्या पेक्षा कमी असेल ते कर्ज माफ होईल. 1.5 लाखाच्या वर असलं तर OTS होईल. आणि आता आम्ही मागणी करतोय की जे 2013, 2014 आणि 2015 म्हणजे जे दुष्काळी वर्ष होते आणि त्यावेळेला पुनर्गठन झालं, त्या पुनर्गठन झालेल्या कर्जाचं सुद्धा ती कर्जमाफी व्हावी 293च्या प्रस्तावामध्येच मी टाकले. म्हणजे आमच्या सगळ्या आमदारांनी टाकलं. म्हणजे मान्य करतात त्या कर्जमाफीमध्ये दोष आहेत हे मान्य करतात. एक महत्त्वाची गोष्ट आहे, एवढं कशाला जो GR काढला आहे सहकार विभागानं त्यांना GR मध्ये खाली लिहिलेला नाही हे काय अंतिम नाही आहे. आणि अर्थ व वित्त व नियोजन खात्याची याला अजूनही मंजुरी नाही असं लिहिलेलं आहे त्याच्यात. नाही आशिष, मुख्यमंत्र्याचं आणि सरकारचं अभिनंदन यासाठी करायला पाहिजे की ते शेतकऱ्याच्या बाबतीत रिजिड नाहीये, फ्लेक्झिबल आहे. अहो, 1 महिना उलटून गेला, कसली फ्लेक्झिबिलिटी म्हणताय तुम्ही? 1 महिना घोषणा होऊन झाला, अजून कशाचा पत्ता नाही. तर पवार साहेबांपर्यंत सांगा बरं, 1 महिन्यापासून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम नाही. ऊन तांब्याचा सामान्य शेतकरी, महाराष्ट्रातला सामान्य शेतकरी जरी सूचना घेऊन गेला तरी पण मुख्यमंत्री ऐकतात आणि त्यामध्ये बदल करण्याची पूर्ण तयारी आणि म्हणून तो विश्वास पण त्या शेतकऱ्यांचा विश्वास मुख्यमंत्र्यांवर यासाठी आहे की मुख्यमंत्री कोणताही बदल जो शेतकऱ्याच्या हिताचा असेल तो करायला तयार. अहो, पण त्याचा फायदा मला असं वाटतं नियमित कर्ज भरणाऱ्याला आत्महत्या वाढतायत भारतात पहिल्यांदा झालेलं आहे. आत्महत्याचा दर पुन्हा वाढला. तुमची कर्जमाफी जाहीर झाल्यावर आत्महत्या का नाही थांबल्या? एवढं ऐतिहासिक आत्महत्या का कमी नाही झाल्या? विश्वास नाही तुमच्यावर, आत्महत्या होत सुरू द्या. अंमलबजावणी आता उद्याच्या तुम्हाला माहित आहे की पुरवणी मागण्याशिवाय पैसे रिलीज होऊ शकत नाही. आपल्या चर्चेमध्ये झालेलं आहे, आपण ॲग्री केलेलं आहे. आणि ही अंमलबजावणीचं उद्या आजपासूनच सुरू झालेलं आहे. आजपासूनच ऑनलाईन फॉर्मचं सुद्धा सुरू झालेलं आहे. आणि ऑनलाईन फॉर्मचं का पाहिजे हे तुम्हाला सांगितलं. हे सगळं वेळकाढूपणा आहे. हे सगळं वेळकाढूपणा आहे. पात्र शेतकरी बँकांच्या चुकीमुळे वंचित राहू नये यासाठी ऑनलाईन प्रक्रिया राबवण्यात येत आहे. ठीक आहे, ऑनलाईन प्रक्रियाविषयी अनेक मतभेद आहेत, वेगवेगळी चर्चा आहे. मी त्यावर सविस्तर चर्चा करणार, पण एका ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत अमरसिंह पंडित आहेत. अमरसिंह पंडित, ऑनलाईन प्रक्रिया कर्जमाफीसाठी आजपासून सुरू केली म्हणतायत. पीक विमा ऑनलाईन पद्धतीनं भरा, त्या प्रक्रियेचा सध्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड गोंधळ उडालेला आहे. लोक वेगवेगळी चर्चा करतात. आता ही जी ऑनलाईन कर्जमाफीची प्रक्रिया अर्ज भरण्याची आहे तिनंही असाच गोंधळ उडणार आहे. हे सगळं काही वेळकाढूपण आहे.
हे जे काही चाललेल्या ऑनलाईन प्रक्रियेच्या संदर्भात डॉक्टर साहेब बोलत आहेत, सरकारही आता जे काही बोलायला लागले हे सगळं वेळ काढूपणा आहे. आणि मूळ हे जे काळजीनं अतिशय जे काही बोलायला लागलेत की या ऑनलाईन प्रक्रियेमुळे एखादा शेतकरी यातनं राहता कामा नाही. आता हे उलट होणार आहे. अनेक शेतकऱ्यांना अज्ञानामुळं ही ऑनलाईन प्रक्रिया अजूनही त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही. ऑनलाईन केल्याशिवाय आपल्याला कर्जमाफी मिळणार नाही. ऑनलाईन केल्याशिवाय आपल्याला पीक विमा भरता येणार नाही, आपला पीक विमा भरला जाणार नाही, हे अजूनही जवळपास 70% शेतकऱ्यांना माहीत नाही. आणि आज पीक विमा भरत असताना, ऑनलाईन करत असताना 10% रक्कम आम्ही टेबलवर मागितली जाते. हो, सेतूचे जे काही लोक आहेत 10% रक्कम टेबलवर मागायला लागलेत. 31 तारीख शेवटची तारीख आहे. जिल्हा मध्यवर्ती बँका हे पीक विमा स्वीकारत नाही आहेत. आणि परिस्थिती अशी होते की अशा पद्धतीने जर काही पीक विमा तुम्ही स्वीकारणार असाल 15% पेक्षा अधिकचे तुम्ही काय म्हणाला आता सेतूमध्ये 10% मागितली जाते, 10% टेबलवर मागतायत. लाच आहे ती. हो, मी बीड जिल्हाधिकाऱ्यांना स्वतः बोललो बैठक घेऊन, हे पीक विम्याच्या संदर्भात आहे. आणि आता कर्जमाफीच्या संदर्भात तुम्ही जी काय ऑनलाईन प्रक्रिया म्हणतात, अनेक ठिकाणी नेट पोहोचलेलं नाही. अज्ञानामुळं लोकांना अनेकांना माहीत नाही हे फॉर्म कसे भरायचे. अहो, बीड जिल्हा आपलं जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे फॉर्म आहे, आपलं माहिती आहे, तुमची राष्ट्रीयकृत बँकेकडे माहिती आहे. तुम्ही कशासाठी हे ऑनलाईनचं ढोंग पुढं केलेलं आहे? केवळ याच्यातनं लोकांची संख्या, शेतकऱ्यांच्या खातेदारांची संख्या कमी व्हावी म्हणून हे ढोंग केलेलं आहे. वेळ काढूपणा आहे तुमचं. जे काय करायचंय ते तातडीनं करणं गरजेचं आहे. आज शेतकऱ्यांचं साल सुरू झालेलं आहे आणि जर काय हे तुम्ही आता केलं नाही तर शेतकऱ्याला त्याचा काही एक उपयोग होणार नाही. हे जे काही तुमचं चालू आहे हे केवळ ढोंग चालू आहे. शेतकऱ्यांपर्यंत काही पोहोचल अशी परिस्थिती नाही आहे. परत एकदा मी सांगतो माननीय डॉक्टर बोंडे साहेबांना, माझ्याकडे मराठवाड्यात नसेल यायचं नका येऊ, पण विदर्भातल्या कोणत्याही तालुक्यात जाऊन हे जे काही तुम्ही कर्जमाफीच्या संदर्भात बोलतायत जरा तिथं जाऊन भाषण करा आणि विचारा. तिथलच्या सोसायटीच्या चेअरमनला विचारा की तुमच्या गावातल्या किती लोकांना कर्जमाफी मिळणार आहे. ते लोक तुम्हाला उत्तर देतील. तुम्हाला जर मुंबईला बसून उत्तर मिळत नसेल तर तिथं जाऊन तुम्हाला विचारा. तुम्ही विचारा शेतकऱ्यांना. लोक मात्र निश्चितरित्या तुमच्या तोंडावर बोलल्याशिवाय राहणार नाही. 10,000 रुपयाचं कर्ज तुम्ही म्हणताय, विचारा तुम्ही. साधे 3200 लोक. डॉक्टर साहेब एका प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर द्या. एका प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर द्या. 10,000 रुपयाची आगाऊ मदत करण्याचा हेतू तुमचा प्रामाणिक होता? प्रामाणिक आहे. गरजू शेतकऱ्यांना द्यायचा होता. बरोबर, ऐका तुम्ही, ऐका. त्याच्यासाठी थकमी बँकांची तुम्ही घ्यायची होती. तुमची ऐपत नव्हती थकमी घ्यायची. तुम्ही नाही घेऊ शकलात राष्ट्रीयकृत बँकांची, व्यापारी बँकांची. त्याच्याच फसगत त्या गरजू शेतकऱ्याची झाली. आज त्या शेतकऱ्याला साधे 10,000 रुपये सुद्धा पेरणीसाठी मदत म्हणून तुमच्याकडून मिळणार होते, ते मिळालेले नाहीत. अख्ख्या महाराष्ट्रातून जिथं 90 लाख शेतकरी आहेत तिथं फक्त 3,200 शेतकऱ्यांना हा फायदा झाला. हे सरकारचं नाकर्तेपण आहे. अगदी बरोबर आहे, नाकर्तेपणाचं. बोला. थकमी घेतलेली आहे. आरबीआयच्या डायरेक्शन यायला उशीर झाल्यामुळं याला जबाबदार कोण आहे? प्रॉब्लेम झाला. परंतु महाराष्ट्र सगळ्यात जास्त खातेदार जर असतील तर त्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये. मग 5 जिल्हा बँकांनी दिले. पुढे बोला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका 1200 कोटी रुपये महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह कडून शासनाने दिले, पण त्याची उचल करण्याची उचल ज्या बँकांनी केल्या नाही त्या सगळ्या बँका काँग्रेस राष्ट्रवादीचे. ऐका ना, तुम्ही 14 बँका दत्तक म्हणून राष्ट्रीयकृत व्यापारी बँकांना दिल्या, त्या बँकांनी तुमचं ऐकलं नाही आणि त्याच्यावर कारवाई होणारच. 14 जिल्हा बँका दत्तक दिला तुम्ही व्यापारी आणि राष्ट्रीयकृत बँकांना. निश्चितपणे आरबीआयचं लेखी नव्हतं म्हणून तुमचं ऐकलं नाही. कारवाई होणार. आजच मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले. आता काय सगळं झाल्यावर सगळ्यात महत्वाची गोष्ट आज 80% पेरणा झाल्या राज्यातल्या. अमरसिंग दुपार पेरणीचं संकट काही ठिकाणी आहे. हे 34 लाख शेतकऱ्यांचं ऑनलाईन पोहोचण्याकरता शेतकरी पुत्र असलेले आम्ही सगळेजण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू. ऑनलाईन शेतकऱ्यांचं भरून घेऊ. त्याची चिंता करू नये अमरसिंग पटेल. हेतू खूप उदात्त आहे, इच्छा खूप प्रामाणिक आहे, बाळबोधपणानं सगळं चाललेलं आहे. आज सुरुवात झाली, आज उद्घाटन झालं, उद्यापासून कामाला लागले. ठीक आहे. पुन्हा एक ब्रेक घेणार आणि ब्रेक नंतर मी थोडंसं याचा कन्स्ट्रक्टिव्ह पार्टकडे येणार आहे. एवढी मोठी कर्जमाफी तुम्ही जाहीर करता. 34,000 कोटी रुपयांची कर्जमाफी आम्ही गरजू शेतकऱ्यांना देत आहोत असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला होता. आता पुरवणी मागण्यांमध्ये 20,000 कोटी रुपयांची तरतूद दाखवलेली आहे. ठीक आहे, पुरवणी मागण्या आणखीन पुढच्या हिवाळी अधिवेशनातही वाढवता येतात, तोही विषय नाही आहे. म्हणून त्या योग्य की अयोग्य याही प्रश्नात आपण पडणार नाही आहोत. हेतू उदात्त आहे, तोही मान्य आहे, पण हे सगळं काही बाळबोधपणे होतंय.
जे सल्लागार आहेत ते वेळेत सल्ला देत नाहीत, त्यामुळे अंमलबजावणी वेळेत होत नाही आणि नुकसान शेतकऱ्यांचं होतं आहे. हे 2.5-3 वर्षापासून राज्यात हेच होतं आहे. केवळ सरकारचा धरसोड वृत्ती आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. आता कर्जमाफी देत आहोत, आत्महत्यांचा दर पुन्हा वाढतो आहे, त्यामुळे कर्जमाफी जाहीर करून 1 महिना उलटला तरी शेतकऱ्यांमधला संभ्रम दूर होत नाही आहे. याला काय म्हणायचं, यावर चर्चा करायची आहे, पण ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. अमरसिंह पंडित, सरकारनं इतका मोठा निर्णय कर्जमाफीचा घेतला, तुम्ही सुद्धा आता विरोधक म्हणून मोठं मन दाखवा. सरकार विधिमंडळामध्ये उद्या परवा जी काही चर्चा करणार आहे त्यामध्ये सरकारकडनं तुम्हाला काय अपेक्षा आहे? मला सरकारकडनं एकच अपेक्षा आहे की मुळात ही जी काही कट ऑफ डेट आहे ही त्यांनी 2017 जून करावी, ही एक माफक अपेक्षा आहे मला. आता तुम्ही 2016पर्यंत 16चं 2009पर्यंत गेलेले आहेत. अहो 16चं 17 पुढे एकच वर्ष या ना, आणि ती कट ऑफ डेट 2017 करावी, ही एक माझी अपेक्षा. म्हणजे 2009 ते 2017? हा, त्यांनी नाही 2009 त्यांनी आत्ता केलेलं आहे. 2016ची जी कट ऑफ डेट होती त्याच्याऐवजी 2017 करावी. दुसरं, आज त्यांचा जो काय आग्रह आहे, हे जे काय म्हणतायत बोंडे साहेब, 1.5 लाखाच्या वरचं कर्ज असणारे शेतकरी अनेक आहेत. त्याला तुम्ही OTS म्हणतायत, त्याला कर्जमाफी म्हणत नाही, त्याला OTS म्हणतायत. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याकडे जर काही 3,20,000 कर्ज असलं तर त्यांनी 1,70,000 भरल्याशिवाय त्याला 1.5 लाखाची माफी मिळणार नाही. ते जाहीर केलं त्यांनी, असंच असणार आहे. हे अतिशय चुकीचं आहे. तुम्ही 1.5 लाख का 1.5 लाख, एक मिनिट, मला माझं सबमिशन संपू द्या. माझं सबमिशन संपू द्या. 2007-2008ला जेव्हा कर्जमाफी झाली तेव्हा 20,000 रुपये भरावं लागलं. 20,000 रुपयाची होती माफी आणि 20,000 रुपयाचं OTS नव्हतं. अरे हे आहे ना पूर्ण. मागचं सोडून द्या ना, आता काय करणार? 20,000चं 1.5 लाखावर नेलंय. 20,000चं 1.5 लाखावर. महागाई पण त्या रेटमध्ये वाढली आहे, असं काय करताय? चुकीचं नको. नाही तुम्ही वाचा ना, चुकीचं बोलतात. अमरसिंह कमीत कमी वाचून बोला. बोंडेजी, आता बोंडेजी तुम्हाला वाचायचंच आहे, पण मागचं कशाला वाचत बसता? पुढे काय करायचं ते बघा ना. तुम्ही सुधारणा करा ना. पवार साहेबांनी माझी मागणी तर ऐकून घ्या. तुम्ही मला तुम्हाला जर काय तुम्हाला OTSचा मुद्दा महत्वाचा, तुम्ही बोला. मला जो वास्तव आहे ते सांगू द्या. एक मिनिट बोंडेजी, तुम्हाला हे वास्तव लोकांच्या समोर येऊ द्यायचं नसेल तर ते चुकीचं. नाही. एक तर हे जे OTSचं जे काही 1.5 लाख भरल्याशिवाय हे चुकीचं आहे. हे आपण रद्द केलं पाहिजे. सरसकट आपण 1.5 लाखाची माफी देणं हे अतिशय गरजेचं आहे. आशिष, कट ऑफ डेट जी काय तुम्ही एक मिनिट ऐका ना, ऐकून घ्या. कट ऑफ डेट जी काय तुम्ही दिलेली आहे ती 2017. काय म्हणाले की OTS मध्ये 1.5 लाख घ्यायचेच नाही शेतकऱ्याकडून. हा, 1.5 लाख माफच करायचे तुम्ही. आणि मग वरच्याचं कसं लावायचं? नाही, वर तुम्हाला जर काय एखाद्या शेतकऱ्याकडे 3,20,000 रुपयाची रक्कम आहे, तुम्ही 1.5 सरसकट माफ करा ना. 1.5 तुम्ही माफ करणार आहेत ना, त्याला OTS का तुम्ही शेवटी बँकाच भरायला लागलात ना. त्या शेतकऱ्याकडे आज सातत्यानं 4-4 वर्ष दुष्काळ असणाऱ्या त्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी द्यायचंय काय तुम्हाला? आज त्या शेतकऱ्याकडे 20,000 1,70,000 रुपये, त्या 20,000 भरू न शकणाऱ्या शेतकऱ्याला सुद्धा तुम्ही 1.5 लाख माफी देणार नाहीयेत. तुम्ही ती 1.5 लाखाची रक्कम सरसकट माफी द्या. मला या मोठ्या शेतकऱ्यांच्या संदर्भात आज मांडणी करायची नाही, ज्याच्याकडे 4 लाख आहे, 5 लाख आहे. समजा एखाद्या शेतकऱ्याकडे 2.25 लाख रुपयाची रक्कम आहे, त्यांनी 25,000 रुपये सुद्धा भरायची ज्याची ऐपत नाही, ते 1.5 लाख तुम्ही माफ करणार नाहीत. आणि मग कशाची माफी तुम्ही बोलायला लागलेला आहात? हे जे काही तुम्ही बोलायला लागलात, मूळ तुम्ही 2017ची कट ऑफ डेट ही मान्य करा. मूळ ही मान्य करा तुम्ही, आणि तुम्ही किमान एक कर्ज तरी मान्य करा. पीक कर्ज तुम्ही सरसकट माफ करा. MTO तर तुम्ही मध्यमुदत कर्ज तुम्ही देणारच नाही, पण किमान पीक कर्ज माफ करून त्या शेतकऱ्याला परत एकदा कर्ज मिळावं बँकेत, एवढी तर व्यवस्था करा. आणि मूळ तुमची जी काही कर्जमाफीच्या संदर्भातली तुमची घोषणा जी झालेली आहे, जिल्हा मध्यवर्ती बँका आज ही तुमची कर्जमाफी मान्य करायला तयार नाही, तर राष्ट्रीयकृत बँकेचा प्रश्नच येत नाही. हे जे काही सर्क्युलर निघायला पाहिजे हे किमान केंद्र सरकारने मान्य केलं पाहिजे, राष्ट्रीयकृत बँकांनी हे मान्य केलं पाहिजे. हे जे काही शेतकरी आहेत आज बीड जिल्ह्याचा 2,88,000 2 लाख शेतकरी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे, पण हे 88,000 शेतकरी जे काही कर्जमाफी त्यांनाही मिळायला हवी, त्या राष्ट्रीयकृत बँकेंनी हे मान्य केलेलं नाही अजूनही. आणि 10,000च्या संदर्भात तुम्ही जे काही बोलतायत, 3200चा आकडा
हा मराठवाड्यातला 3200चा आकडा तो सोडून द्या, मराठवाड्यातलं केवळ 190 का काहीतरी शेतकरी आहे. मग याच्यासाठी तुमचा अट्टास होता का? ही कर्जमाफी या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना अभिप्रेत होती का? महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना ही अभिप्रेत होती? आणि याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे जिल्हा बँकांचं ठीक आहे, त्या तुमच्याच बँका आहे, ते तुम्ही जसा आदेश द्याल सहकार आयुक्तांचा तसं ते ऐकतात. राष्ट्रीयकृत बँका, व्यापारी बँका ऐकत नाही ना सरकारचं. त्यांना RBIचं म्हणजे रिझर्व्ह बँकेचं लेखी लागतं आणि त्या असलं सर्क्युलर असल्याशिवाय त्या पुढे सरकत नाहीये. त्यांचं कसं करणार? सगळ्यात महत्वाचं मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेने सुद्धा कर्जमाफी दिली. आता काय तुम्ही त्या वरच्या स्लॅबवर तुम्ही ऊस लावला का भुईमुग लावला का कापूस लावला, ह्या 15 मजली इमारतीवर तुम्ही लावला का? त्याला कर्जमाफीची अंमलबजावणी भ्रम कसा निर्माण करतात. अंमलबजावणी सुरू व्हायचीच आहे तर म्हणते मुंबई बँकेने कर्जमाफी दिली. मुख्यमंत्र्यांनीच माहिती दिली ना, त्या यादीमध्ये नाव आहे म्हणून तर ते चेक करावं लागतं, म्हणून तर ऑनलाईन अर्ज बोलावले. करू द्या ना मुंबईवाल्याला ऑनलाईन अर्ज. बरं ठीक आहे, मी एक ब्रेक घेणार आणि ब्रेक नंतर डॉक्टर अनिल बोंडे यांच्याकडे ही आत्ताची जी माहिती आहे ना, यांच्या ज्या मागण्या आहेत त्याविषयी मी बोलणार आहे. पुन्हा घेऊया एक ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत भाजपचे डॉक्टर अनिल बोंडे आहेत. अनिल बोंडे, अपेक्षा खूप आहे शेतकऱ्यांच्या या सरकारकडनं आणि मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी दिली, मुख्यमंत्री चारित्र्यवान आहेत, मुख्यमंत्री स्वच्छ पारदर्शी कारभार करतात, मुख्यमंत्री सर्वांना समजून घेतात, मुख्यमंत्री कोणाचंही ऐकतात, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मुख्यमंत्री आपल्या निर्णयात लवचिकता दाखवतात, मुख्यमंत्री सर्वांना समान न्याय देतात. सगळं काही सगळ्यांना माहिती आहे. बरोबर. आता निर्णयाची अंमलबजावणी आहे, अपेक्षा जास्त आहे. आशिष, पहिल्यांदा मी अमरसिंग पंडितनी जे बोलले त्याबद्दल मी बोलतो आहे, कारण OTSच्या संदर्भात पहा, मी 30/12/2008 अशोकराव चव्हाण तेव्हा मुख्यमंत्री होते, त्यांचं भाषण काढलेलं आहे आणि त्यावेळेला कर्जमाफी झालेली होती. त्यामध्ये त्यांनी म्हटलं की ज्यांच्या कर्जाची रक्कम 20,000 रुपयापेक्षा जास्त आहे त्यांनी 20,000 रुपयापर्यंतची रक्कम साधारणपणे 284 कोटी रुपये इतकी होते व उर्वरित रक्कम 488 कोटी रुपये इतकी होते. त्यास आपण ऐका तर खरं. अरे ऐका ना, तुम्ही होते ना, अरे तुम्ही होते ना, अरे पूर्ण ऐका तर खरं, पूर्ण ऐकायला काय हरकत आहे? अरे कोणचे भाषण जुनं असलं म्हणजे एवढंच कर्जमाफी मी यांचं ऐकलं, माझं ऐका. मला मान्य ऐका ना, एक साधी गोष्ट ऐका ना, मला काही जोडू द्या, तुमच्याच माहितीत भर घालतो. पहिली 2008ची केंद्राची कर्जमाफी होती, तुम्ही त्यानंतर राज्यानं स्वतः दिली अशोक चव्हाण सरकारनं. बरोबर आहे, तेव्हा विरोधकांचं एक काम होतं वेळोवेळी लक्षात आणून, ते तुमच्या लक्षात आणून देत आहेत, ते अनुभवात शिकलेले आहेत, तुम्ही त्यांना तेच काय सांगताय? हो तर ऐका तर खरं, काय त्याच गोष्टी त्यांना काय सांगताय? मला सांगा, ते चुकले हे मान्य करतायत ते. समजा मी खोटं सांगत असेल तर त्यांना लोकांनी घरी पाठवलं ना. अरे तुम्हाला लोकांनी घरी पाठवू नये असं वाटतंय त्यांना, म्हणूनच सांगा. चुकीचं बोलतात असं मी म्हणत नाही, पण याच्यात सुधारणा करणं. सुधारणा काय केली ती सांगतोय ना. ऐका तर खरं. अरे तुम्ही मागचं कशाला सांगताय? त्यांना तुमची काळजी वाटते की 2019 तुम्हाला पाठवू नये बाबा. काळजी करायची गरज नाही. आम्ही शेतकऱ्याच्या घरापर्यंत जाणार, आम्ही त्यांना कर्जमुक्त करणार. आमचा शेतकऱ्यांवर विश्वास आहे. आम्ही काय काँग्रेस राष्ट्रवादीवर विश्वास ठेवायचा का? उलट तर आज अशी परिस्थिती आहे की काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही मुख्यमंत्री जवळ वाटायला लागले. कसे काय? अरे त्यांना हे सरकार अगोदरच्या सरकारपेक्षा घरचं वाटते. हो, मग असे कोणते कोणते नेते आहेत? आता यांना विचारा. हे बघा, हे काय बोलतायत बघा. मला विधान परिषदेतले गटनेते बसलेले आहेत काँग्रेसचे. कर्जमाफीवर बोलण्यासारखं डॉक्टर बोंडे आणि त्याच्यामुळे ते दिशाहून ठीक आहे लागले. त्या दिशा चुकीचं आहे. कर्जमाफीवर ऐका तर खरं. 15 वर्ष सत्ता भोगल्यानंतर ते विरोधी बाकावर बसलेले आहेत. अजून त्यांना ऍडजस्ट करायला वेळ लागतोय. याचा अर्थ नाही की ते तुमच्या दावणीला बांधले गेले आहेत, असं नाही आहे. अरे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधकांची भूमिका बजावतील. मी एक ब्रेक घेणार आणि ब्रेक नंतर मी डॉक्टर अजित नवले यांच्याकडे जाणार आहे आणि मी त्यांना विचारणार आहे की विधिमंडळात जर का असंच होत असेल तर मग तुम्ही
सुकाणू समितीचे नेते तुमच्या मागणीवर जे ठाम आहात त्यामध्ये अर्थ दिसतोय आणि तुम्ही ठाम आहात तर मग तुम्ही आता सरकारला काय जाब विचारणार आहे, कशा पद्धतीने विचारणार आहात हे त्यांना मी विचारणार आहे, पण ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय अकोलेला डॉक्टर अजित नवले यांच्याकडे. डॉक्टर अजित नवले, प्रश्न तोच आहे की सुकाणू समितीचे अनेक नेते झालेले आहेत, तुमच्यामध्ये सुद्धा मतभेदाच्या बातम्या अधूनमधून येत आहेत, म्हणजे राजू शेट्टी विरुद्ध रघुनाथदादा पाटील वगैरे वगैरे. ठीक आहे, मोठे मोठे नेते एकत्र आल्यावरती मतभेद चालायचेच, पण प्रश्न हाच आहे की तुम्ही पुन्हा आंदोलन वाढवणार म्हणताय. तुम्हाला सरकारबरोबर चर्चा करावं असं का वाटत नाही आहे? तुम्ही एकतर्फी आंदोलन वाढवण्याचा निर्णय का घेताय? सुकाणू समिती ही काही कोणत्याही नेत्यांची समिती नाही. आम्ही नेते समोर दिसतोय, परंतु त्याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्राच्या जे शेती क्षेत्रामध्ये काम करणारे विचारवंत आहेत, पत्रकार आहेत, या सर्वांच्या विचाराने त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही धोरणं ठरवली जात आहेत आणि म्हणून महाराष्ट्रात सुकाणू समितीबद्दल एक आश्वासक वातावरण बनलेलं आहे. जे काही थोडेफार मतभेद होतील त्याचा निपटारा होईल, आम्ही एकत्र राहू आणि पुढे जाऊ. आपण जे म्हणतायत की चर्चेचा मार्ग आहे काय, आम्ही चर्चा कधीच बंद केलेली नाही. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही सुकाणू बरोबर बोलणार नाही, चंद्रकांत दादा पाटलांनी सांगितलं सुकाणू बरोबर आम्ही बोलणार नाही. त्यांना अधिक सकारात्मक प्रतिसाद देणाऱ्या लोकांबरोबर बोलायचं होतं. आमच्या बाजूने आम्ही चर्चेला तयार आहोत, आम्हाला प्रश्न सोडवायचा आहे आणि म्हणून चर्चेची तयारी आहे. मात्र सरकार ही जी काही ऐतिहासिक कर्जमाफी म्हणतंय, आपण बघा आजच्या चर्चेत सुद्धा हे स्पष्ट झालं की ही ऐतिहासिक कर्जमाफी नसून ही ऐतिहासिक शेतकऱ्यांची फसवणूक आहे. ही कर्जमाफी नाही, ही कर्ज वसुलीची योजना आहे आणि हे महाराष्ट्राच्या तरुण शेतकऱ्यांना पटलेलं आहे. त्याच्यामुळे संघर्ष अटळ आहे. 14 ऑगस्ट आम्ही तारीख ठरवली आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्रभर आम्ही ताकद लावणार आहोत आणि संपूर्ण 7/12 कोरा करण्यासाठी, शेतीमालाला हमी भावासाठी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींसाठी आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरणार आहोत. शेतकरी मायबापाला न्याय दिल्याशिवाय आता शेतकऱ्यांची पोरं मागं हटणार नाही, हा विश्वास मी आपल्याला देतो आहे. ठीक आहे, ठीक आहे. मी शेवटी एवढंच म्हणणार आहे की राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. जनतेचा हा अधिकार आहे की त्या विधिमंडळाच्या पटलावरती राज्य सरकारनं जे ते शेतकऱ्यांसाठी देऊ करतायत, जी कर्जमाफीची योजना ते देऊ करतायत ती सविस्तररित्या मांडावी. त्यामध्ये काही दुरुस्ती असेल तर ती विरोधकांना विश्वासात घेऊन करावी. जसे विरोधकांकडनं सुद्धा काही महत्त्वाच्या सूचना येत आहेत. जसं मी गेल्या 2-2.5 महिन्यापासून वारंवार हे सांगतोय की विरोधक दुर्लक्ष करण्यासारखे नाही आहेत. 15 वर्ष सत्तेत राहिलेले हे विरोधक आहेत, ज्यामध्ये माजी मुख्यमंत्री आहेत, विरोधी पक्ष नेते आहेत, माजी ज्येष्ठ मंत्री आहेत, 9 वेळा अर्थसंकल्प मांडणारे काही अर्थमंत्री आहेत माजी. अशा सर्वांचा परामर्श, विचार, सूचना सरकारने घ्याव्यात आणि खरंच ऐतिहासिक अशी कर्जमाफी शेतकऱ्यांना, सर्व गरजू शेतकऱ्यांना न्याय देणारी अशी त्यांनी द्यावी. पण जी काही आकडेवारी, जी काही वक्तव्य सत्ताधाऱ्यांकडनं, मुख्यमंत्र्यांकडनं येतात त्यानंतर वाद होतो, गोंधळ होतो आणि संभ्रम आणखीन वाढतोय. हे थांबलं पाहिजे. विधिमंडळात उद्या परवाकडं याविषयी सविस्तर चर्चा होईल अशी अपेक्षा आहे आणि त्यामध्ये सर्व प्रश्नांची उत्तरं शेतकऱ्यांना विधान भवनातून मिळतील, विधिमंडळातून मिळतील अशी अपेक्षा करूया. आज इथंच थांबूया. जाता जाता आपला प्रश्न बघा. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकारची 20,000 कोटींची तरतूद योग्य आहे का? 76% लोक म्हणतायत नाही, राज्य सरकारची ही जी 20,000 कोटी रुपयांची तरतूद आहे ती योग्य नाही आहे. सध्या जरी 20,000 कोटी रुपयांची तरतूद केली असली पुरवणी मागण्यांमध्ये आणि ती वाढवायची असेल तर पुन्हा हिवाळी अधिवेशन जे नागपूरचं आहे तिथं सुद्धा पुरवणी मागण्यांमधून ती तरतूद वाढवता येते आहे. पण जी वृत्ती आहे सरकारची शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याविषयीची ती आणखीन लोकांपर्यंत स्पष्टपणे पोहोचली पाहिजे. नेमकं सरकारच्या मनात काय हे शेतकऱ्यांना कळत नाही आहे आणि इथंच सरकारचं पाऊल चुकतंय असं सांगावं असं वाटतंय. कारण शेतकऱ्यांमध्ये सरकारविषयी विश्वास दिसत नाही आहे कर्जमाफीला घेऊन. तो जो अविश्वास आहे शेतकऱ्यांमधला तो सरकारनं आता दूर करावा अशी अपेक्षा आहे. आज इथंच थांबूया. पाहत राहा महाराष्ट्र वन.
आजचा सवालचे प्रायोजक आहेत कोहिनूर ग्रुप आणि फिनोलेक्स पाईप्स आणि सहप्रायोजक आहेत सर्वसामान्यांची जिव्हाळ्याची बँक राजगुरुनगर सहकारी बँक.